आता या फ्लूचा जपानमध्ये सर्वाधिक परिणाम कुठे दिसून येतोय तेही पाहूयात। आधी सांगितल्याप्रमाणे जपानमधील कागोशिमा, ओकिनावा, टोकियो आणि इतर प्रभावित भागांमध्ये फ्लूच्या रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढते। रुग्णालयांमध्ये अक्षरशः बेड्स अपुरे पडतायत। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रचंड थकवा आलाय, कारण रुग्णसंख्या अचानक वाढली आहे। अनेक रुग्णालयांमध्ये वेटिंग रूम्स सुद्धा असतात, ते भरलेले आहेत। त्यामुळे गरज नसल्यास रुग्णालयात येऊ नका आणि फ्लूची लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं आवाहन खरं तर रुग्णालय प्रशासनाकडून सुद्धा करण्यात येते। आता जपानमध्ये लॉकडाऊन नाहीये, म्हणजे ही महामारी जरी घोषित करण्यात आली असली तरी लॉकडाऊन नाहीये, पण खबरदारी घेणं आवश्यक आहे। जपान सरकारनं कठोर लॉकडाऊन किंवा निर्बंध असे लागू केलेले नाहीत। मात्र अधिकाऱ्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे कंपन्या आणि शाळांना फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स आणि ऑनलाईन पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिलाय। याशिवाय सरकारनं लोकांना वॅक्सिन घेण्याचं आवाहन केलंय। यासोबतच लहान मुलं, वयोवृद्ध आणि कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींना इतरांपासून सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलंय। याशिवाय स्वच्छतेच्या नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलंय। त्यामुळे तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार प्रवासादरम्यान मास्क वापरणं, हात धुणं आणि स्वच्छता राखणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला या फ्लू सारख्या महामारीचा सुद्धा संकट काळात अत्यंत प्रभावीपणे रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्याला प्रतिकार करणं शक्य होणार आहे। आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सकाळचं YouTube चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते आवर्जून करा।